Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about the merits and demerits of Mendeleev's periodic table. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मेंडेलिव्स पिरियडिक टेबलची बेसिक इन्फॉर्मेशन घेतली होती. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स आहेत, किती पिरियड्स आहेत आणि तो कशा पद्धतीने त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली होती. पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे मेरिट्स अँड डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल त्याचा स्टडी आता आपण करणार आहोत. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉईंट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. सुरुवातीला आपण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे मेरिट्स काय आहेत ते स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपले मागचे लेक्चर पाहिले नसतील, प्रिव्हियस लेक्चर, ते पहा. म्हणजे तुम्हाला आजची जी सिक्वेन्स आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबलची ती बरोबर लागेल आणि तुम्ही या चॅप्टरचा संपूर्ण व्यवस्थितपणे अभ्यास करू शकणार. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन टुडेज टॉपिक मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. पहा, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे काही फायदे होते, त्याला आपण मेरिट्स असं म्हणतो. गुण जे होते मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे, तसेच त्याच्यात दोष पण होते. दोष म्हणजे डिमेरिट्स आणि त्याचे गुण फायदे जे होते ते मेरिट्स. तर लक्षात घ्या मित्रांनो, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. देर इज फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. आपल्याला माहिती आहे की सायन्स प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे सायन्समध्ये ओल्ड नॉलेज जे आहे त्याला रिवाईज करून मांडण्याचं फ्रीडम असतं आणि याच ॲडव्हान्स मेथड्सचा यूज करून मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये सुधारणा केली आणि त्याच्यातून त्याचे काही आउटपुट बाहेर आले, फीचर्स बाहेर आले, ज्याला आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण म्हणजे मेरिट्स असं म्हणतो. तर हे कोणते लक्षात घ्या. दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर या कॅरेक्टरिस्टिक्सचा जो फायदा झालेला आहे तो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो. म्हणजे काही ज्या सुधारणा झाल्या मागच्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये आणि त्या प्रकर्षाने जाणवतात आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये, ते कोणत्या आहेत लक्षात घेऊया. While applying the law that the properties of elements are periodic functions of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with thought that the information available till then was no final but it could change. As a result of this, Mendelev's periodic table demonstrates the following merits. मेंडेलिव्हने त्याच्या टेबलची जी मांडणी केली ती ज्या लॉच्या आधारे केली, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्यानुसार त्याने एलिमेंट्सला विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस मांडले आणि त्यामुळे फायनली जो चेंज झाला त्याच्यातून काही आउटपुट्स बाहेर आले. ते आउटपुट्स म्हणजे मेरिट्स आणि ते मेरिट्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. फर्स्ट मेरिट काय लक्षात घ्या. atomic masses of some elements were revised so as to give them a proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium is 14.09 was changed to the correct value 9.4. तर लक्षात घ्या, काही एलिमेंटचे जे ॲटॉमिक मासेस होते ते रिवाईज झाले मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये. म्हणजे ते करेक्ट करण्यात आले आणि त्यांना प्रॉपर प्लेस मिळाली, प्रॉपर जागा मिळाली मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आणि याच्यामधलं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर प्रिव्हियसली बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास होतं ते 14.09 होतं. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मात्र ते करेक्ट करण्यात आलं, म्हणजे ते दुरुस्त झालं आणि बेरिलियमचं ॲटॉमिक मास जे होतं ते 9.4 असं करेक्ट करण्यात आलं. म्हणजे काही एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसच्या बाबतीत जी ॲम्बिग्युटी होती ती मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये क्लिअर झाली. जे मासेस, ॲटॉमिक मासेस होते ते करेक्ट करण्यात आले आणि अशा पद्धतीने एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसच्या संदर्भात जे काही करेक्शन्स होते ते मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला आढळून आले. म्हणजे ज्या काही चुका होत्या ॲटॉमिक मासेसच्या संदर्भातल्या तर त्या दुरुस्त झाल्या. त्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर प्रिव्हियसली सुरुवातीला 14.09 असा घेतला जात होता, तो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये चेंज झाला आणि त्याची करेक्ट व्हॅल्यू 9.4 अशी घेण्यात आली. आणि यामुळे काय झालं तर बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. म्हणजे अगोदर बेरिलियमची मांडणी ही बोरॉन नंतर होत होती, मात्र मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये बेरिलियमची मांडणी
ही बोरॉनच्या अगोदर झाली. बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. ओके, सो फर्स्ट मेरिट तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर करेक्टेड इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. फॉर एक्झाम्पल, atomic mass of beryllium was 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. Okay, नेक्स्ट काय आहे, सेकंड मेरिट काय आहे मेंडेलिव्हचं पाहूया. मेंडेलिव्ह केप्ट vacant places in the periodic table for elements not discovered till then. There, three of these unknown elements were given the names Ika-boron, Ika-aluminium, Ika-silicon. अशा पद्धतीने 3 नावं देण्यात आली. म्हणजे लक्षात घ्या काय सांगतो ते. मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजे मेंडेलिव्हने त्याच्या काळात ज्या एलिमेंट्सचा शोध लागलेला नव्हता, ज्यांच्याबद्दल माहिती नव्हती, अशा काही प्रिडिक्टेड एलिमेंट्ससाठी सुद्धा त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये व्हॅकंट प्लेसेस सोडल्या होत्या, म्हणजे रिक्त जागा सोडल्या होत्या. म्हणजे मेंडेलिव्हला अंदाज होता काही एलिमेंट्सच्या संदर्भातला, त्याच्या प्रॉपर्टींच्या बाबतीत त्याने भाकितं केली होती, परंतु त्या एलिमेंट्सचा शोध त्यावेळेस लागला नव्हता. परंतु लॅटर ऑन जेव्हा एलिमेंट्सचा शोध लागला तर तशाच प्रॉपर्टी असलेल्या काही एलिमेंटचा शोध लागला आणि ते एलिमेंट बरोबर त्या व्हॅकंट प्लेसेसमध्ये ठेवता आले. फॉर एक्झाम्पल पहा, 3 अननोन एलिमेंट्स जे होते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये, त्यांना मेंडेलिव्हने इका-बोरॉन, इका-ॲल्युमिनियम अँड इका-सिलिकॉन असे नावं दिले होते, बरोबर. आणि त्यांचे जे ॲटॉमिक मासेस होते फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ॲटॉमिक मासेस वेर इंडिकेटेड ॲज, आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस 44, 68 अँड 72 असे सुद्धा त्याने इंडिकेट केलेले होते. परंतु लॅटर ऑन जेव्हा या एलिमेंटचा शोध लागला त्यावेळेस मेंडेलिव्हने त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज प्रिडिक्ट केलेल्या होत्या त्या बरोबर आढळल्या. नॉट ओनली दीज बट देअर प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रिडिक्टेड. लॅटर ऑन दीज एलिमेंट वेर डिस्कवर्ड अँड नेम ॲज स्कॅन्डियम, गॅलियम अँड नेम ॲज स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मॅनियम रिस्पेक्टिव्हली. तर लक्षात घ्या, इका-बोरॉन, इका-ॲल्युमिनियम, इका-सिलिकॉन अशा 3 एलिमेंट्ससाठी मेंडेलिव्हने त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये ज्या ब्लँक प्लेसेस सोडल्या होत्या आणि त्याचे मासेस इंडिकेट केले होते 44, 68, 72 अशा पद्धतीने. तर मेंडेलिव्हने यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा प्रिडिक्ट केल्या होत्या. जेव्हा लॅटर ऑन हे एलिमेंट डिस्कवर्ड झाले तेव्हा त्यांना स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मॅनियम असे नावं देण्यात आले. तर अशा पद्धतीने मेंडेलिव्हने जे ॲझम्पशन्स केले होते, म्हणजे त्याने जे प्रिडिक्ट केलेले होते त्याच्या प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज आपल्याला करेक्ट आहेत किंवा करेक्ट असल्याचे लक्षात आले. तर लक्षात घ्या, या पद्धतीने इथे आपल्याला म्हटलं आहे, वेल विथ दोज प्रिडिक्टेड बाय मेंडेलिव्ह सी टेबल 2.4. ड्यू टू दिस सक्सेस all were convinced about the importance of Mendeleev's periodic table and this method of classification of elements was accepted immediately. म्हणजे पहा, हे एलिमेंट्सच्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या मेंडेलिव्हने प्रिडिक्ट केलेल्या होत्या. पहा, मेंडेलिव्हचं प्रिडिक्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, नेचर ऑफ ऑक्साईड याच्या प्रॉपर्टीज या एलिमेंटच्या इका-बोरॉन, इका-ॲल्युमिनियम, इका-सिलिकॉनच्या मेंडेलिव्हने प्रिडिक्ट केल्या होत्या की याचा ॲटॉमिक मास काय असेल, तर 68 असेल समजा. कशासाठी? इका-ॲल्युमिनियमसाठी. गॅलियमसाठी ते म्हणजे इका-ॲल्युमिनियमचं जे होतं त्यांच्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने प्रिडिक्ट केलेली होती की त्याचा ॲटॉमिक मास 68 असेल आणि गॅलियमचं जे ॲक्च्युअल होतं मग ते 69.7. डेन्सिटी होती पहा मेंडेलिव्हने प्रिडिक्ट केलेली 5.9 आणि ॲक्च्युअली ती 5.94. म्हणजे मेंडेलिव्हने जे प्रिडिक्टेड केलेल्या प्रॉपर्टीज होत्या त्या लॅटर ऑन सुद्धा आपल्याला करेक्ट असल्याच्या लक्षात येतात. पहा, या ठिकाणी नेचर ऑफ ऑक्साईड सुद्धा आपल्याला दिसतं आहे की प्रिडिक्टेड आणि ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या सेम आहेत. लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट काय आहे, there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original table in which noble gases were fitted very well. लक्षात घ्या, there was no place reserved for gases in Mendeleev's original periodic table.
However, noble gases such as helium, neon, and argon were discovered toward the end of 19th century. Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. पहा, मेंडेलिव्हचा जो ओरिजिनल पिरियडिक टेबल होता त्या पिरियडिक टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नव्हती. म्हणजे मेंडेलिव्हने हे जे नोबल गॅसेस आहेत यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची यांना पुट करण्यासाठी जागा सोडलेली नव्हती. परंतु 19 सेंचुरीमध्ये 19व्या शतकामध्ये जेव्हा या नोबल गॅसेसच्या म्हणजे हेलियम, निऑन, ऑर्गॉन या एलिमेंट्सची डिस्कवरी झाली त्यावेळेस या एलिमेंटला सुद्धा मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ अदर एलिमेंट आपल्याला पुट करता आलं, ठेवता आलं. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कोणताही बदल झाला नाही. नोबल गॅसेस जरी डिस्कवर्ड झाले तर पूर्ण नोबल गॅसेसचा ग्रुप हा मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला सेपरेटली झिरो ग्रुप म्हणून पुट करता आला. हे झालं मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर पहा मेरिट्स काय होते थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर गेट करेक्टेड इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. काही मूलद्रव्यांचे जे ॲटॉमिक मासेस होते ते दुरुस्त झाले मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये. फॉर एक्झाम्पल बेरिलियमचं जे 14.09 होतं ते करेक्ट झालं आणि ते 9.4 असं घेण्यात आलं आणि बेरिलियमची पोझिशन चेंज झाली. बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. नेक्स्ट, मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस इन पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. मेंडेलिव्हने त्याच्या काळात जे एलिमेंट्स माहिती नव्हते, शोधले गेले नव्हते, त्यांच्यासाठी सुद्धा मेंडेलिव्हने वॅकंट प्लेसेस म्हणजे रिक्त जागा सोडल्या. त्यातले 3 एलिमेंट्सचा गट जर आपण लक्षात घेतला तर इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन यांच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज ज्या होत्या त्यासुद्धा मेंडेलिव्हने प्रिडिक्ट केलेले होते, त्यांचे ॲटॉमिक मासेस प्रिडिक्ट केले होते. आणि लॅटर ऑन जेव्हा या एलिमेंट्सची डिस्कवरी झाली त्यावेळेस त्यांना स्कँडियम, गॅलियम अँड जर्मॅनियम हे नाव देण्यात आले रिस्पेक्टिव्हली आणि ते करेक्ट आढळले. त्यांच्या प्रॉपर्टीजमधल्या सिमिलॅरिटीज ज्या होत्या, प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज आणि ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ते आपल्याला या चार्टमध्ये दिसत आहेत. तसंच नेक्स्ट थर्ड जे मेरिट आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं ते आपण अभ्यासलं की इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल when the noble gases are discovered they are also put up or they are also kept in Mendeleev's periodic table without disturbing the position of other element. म्हणजे नोबल गॅसेसचा जेव्हा शोध लागला ते नोबल गॅसेस सुद्धा मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये कोणत्याही एलिमेंटची पोझिशन चेंज न करता ठेवता आले. हे मेरिट्स आहेत मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे. जसे मेरिट आहेत तसे काही डिमेरिट्स पण आहेत. डिमेरिट्स म्हणजे दोष. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष कोणते ते आता आपण लक्षात घेणार आहोत. पहा, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल म्हणजे कोणत्या गोष्टी मेंडेलिव्ह त्याच्या आवर्त सारणीमध्ये क्लिअर करू शकला नाही, त्या गोष्टींच्या बाबतीत त्या बाबी त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये स्पष्ट झाल्या नाहीत त्यांना आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष असं म्हणतो, म्हणजे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर लक्षात घ्या, the whole number atomic mass of the element cobalt and nickel is the same, therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. तर पहा, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा जर आपण विचार केला तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये कोबाल्ट आणि निकेल यांचं जर होल नंबर ॲटॉमिक मास कन्सिडर केलं तर दोघांचा होल नंबर ॲटॉमिक मास हे सेम आहे. त्याच्यामुळे कोबाल्ट अगोदर ठेवला गेला पाहिजे की निकेल याच्या संदर्भात ॲम्बिग्युटी निर्माण होते. म्हणजे नेमकी कोबाल्टची प्लेस निकेलच्या अगोदर आहे की निकेलची प्लेस कोबाल्टच्या अगोदर आहे हे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये क्लिअर होत नाही जर आपण होल ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला तर. ओके, नेक्स्ट काय आहे पहा, सेकंड, आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड long time after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. तर लक्षात घ्या, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोप्सचा जेव्हा नंतर शोध लागला, मेंडेलिव्हने जेव्हा पिरियडिक टेबल ची मांडणी केली त्यावेळेस आयसोटोप्स डिस्कवर्ड नव्हते. परंतु जेव्हा आयसोटोप्स ची डिस्कवरी झाली त्यावेळेस एक चॅलेंज निर्माण झालं, कारण आयसोटोप्स जे आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात परंतु ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात. तर अशा वेळेस
ॲटॉमिक मासेसनुसार मेंडेलीच्या पिरियडिक टेबलचं कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे आयसोटोप्सला नेमकं कुठे पोच द्यायची, कुठे ठेवायचे याच्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला. म्हणजे आयसोटोप्सची पोझिशन मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये क्लिअर झाली नाही. थर्ड काय आहे पहा नेक्स्ट, when elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. तर पहा लक्षात घ्या, तुम्हाला इथे क्लिअर होईल एक पॉईंट की एलिमेंट्सची जी ऑर्डर आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरने एलिमेंट्सची मांडणी केली आहे. म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने एलिमेंट्सची मांडणी केली गेली होती मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये. ही मांडणी जी होती इट इज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. तर ती युनिफॉर्म नाही आहे, म्हणजे एकसारखी नाही आहे. त्याच्यामधले जे सिक्वेन्समध्ये डिफरन्स आहे तो सारखा नसल्यामुळे नेमकं दोन हेवी एलिमेंट्समध्ये किती एलिमेंट्स असू शकतात किंवा किती एलिमेंट डिस्कवर्ड होऊ शकतात हे प्रिडिक्ट करणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे एलिमेंट्सची जी मांडणी झाली विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस ती युनिफॉर्म नसल्यामुळे हाऊ मेनी एलिमेंट्स विल बी प्रिडिक्टेड बिटवीन द टू हेवी एलिमेंट्स टू डिस्कवर्ड हे एक्सप्लेन करता आलं नाही. ओके, नेक्स्ट आहे डिमेरिट्स मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलचं पोझिशन ऑफ हायड्रोजन. पोझिशन ऑफ हायड्रोजनच्या संदर्भात मेंडेलीवचं डिमेरिट काय आहे लक्षात घ्या. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन ग्रुप, दॅट इज द सेव्हन्थ ग्रुप. For the example, the molecular formula of hydrogen is H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. म्हणजे बा हायड्रोजन हा 7 ग्रुपच्या संदर्भात सुद्धा सिमिलॅरिटी दाखवतो, म्हणजे हॅलोजन्सच्या संदर्भात सिमिलॅरिटी दाखवतो. आणि हायड्रोजनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 तो हॅलोजन्सचे जसे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत, म्हणजे फ्लोरिनचा आहे F2, क्लोरिनचा आहे Cl2. हॅलोजनच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यासोबत हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मॅच होतो. आणि तसंच हायड्रोजन जो आहे याचे केमिकल प्रॉपर्टीज या अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याच्यासोबत पण सिमिलॅरिटीज दाखवतात. हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स ग्रुप फर्स्ट, देर इज सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन. अल्कली मेटल्सचा फॉर्म्युला जो आहे Na, सोडियम, पोटॅशियम यांचा जो फॉर्म्युला आहे तसंच हायड्रोजनचा आहे. अल्कली मेटल्सला सिमिलर फॉर्म्युला form with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals group first or in the group of halogen that is group 7. तर लक्षात घ्या, पोझिशन ऑफ हायड्रोजनच्या बाबतीत आपल्याला लक्षात येतं की इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल it is not clear or it is not clearly decided that whether the correct position of hydrogen it is in the group of alkali metals or in the group of halogen. तर मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजनचे जे स्थान आहे त्याची जी पोझिशन आहे त्याच्याबद्दल क्लिअर डिसिजन आपल्याला दिसत नाही. त्याची पोझिशन ही हायड्रोजनच्या ग्रुपमध्ये असावी की हॅलोजनच्या ग्रुपमध्ये असावी, म्हणजे अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये असावी की हॅलोजनच्या ग्रुपमध्ये असावी याच्या संदर्भात क्लिअरन्स दिसून येत नाही. हे झाले डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. पहा जरा रिव्ह्यू घेऊया आपण डिमेरिट्सच्या संदर्भात. 4 डिमेरिट्स मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलचे या ठिकाणी आहेत. एक म्हणजे की होल नंबर ॲटॉमिक मास कन्सिडर केले तर कोबाल्ट आणि निकेल यांचे ॲटॉमिक मासेस सेम आढळतात. त्याच्यामुळे ॲम्बिग्युटी क्रिएट होते रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल की विच इज फर्स्ट अँड विच इज लॅटर. म्हणजे कोबाल्ट अगोदर असावा की निकेल अगोदर असावा हे क्लिअर होत नाही. यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण होतो त्यांच्या पोझिशनच्या संदर्भात जर आपण होल नंबर ॲटॉमिक मास कन्सिडर केलं तर. सेकंड थिंग इज दॅट ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये समस्थानिकांचं स्थान नेमकं कुठे असेल, म्हणजे वेअर इज द पोझिशन ऑफ आयसोटोप्स, it is not clear, means it is the challenge for the position of isotopes in Mendeleev's periodic table. Next, when elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. increasing order जी atomic masses ची मांडली गेली त्याच्यामध्ये राईज
रायझिंग जी झालेली ॲटॉमिक मासेसची ती युनिफॉर्म नसल्यामुळे देर इज impossible or there is not possible to predict how many elements could be discovered between two heavy elements. त्याच्यामुळे दोन हेवी एलिमेंट्सच्या दरम्यान किती एलिमेंट असू शकतात हे प्रिडिक्ट करणं पॉसिबल नव्हतं. आणि लास्ट की पोझिशन ऑफ हायड्रोजन, देर इज नॉट क्लिअर डिसिजन अबाउट the position of hydrogen, that is it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogens. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल हे टॉपिक स्टडी केलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने हे दोन्ही टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. 3 गुणांचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आयदर मेरिट्स, राईट द मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल किंवा राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. 3 गुणांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा असतो. कुठलाही एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, आयदर मेरिट्स ऑर डिमेरिट्स. सो फ्रेंड्स, याच्या नोट्स काढा, व्यवस्थित पॉईंट आउट करून घ्या की कोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि इन द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट टू पॉईंट नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने जो पुढचा टॉपिक आहे तो आपण स्टडी करणार आहेत. तो पुढचा टॉपिक कोणता असणार आहे तर लक्षात घ्या, तो आहे मॉडर्न पिरियडिक लॉ आणि मॉडर्न पिरियडिक टेबल. तर त्याची इन्फॉर्मेशन आपण नक्की घेणार आहेत, परंतु ते पुढच्या सेशनला. तुम्हाला आजचा आपलं सेशन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊन, मॉडर्न पिरियडिक टेबल. सो फ्रेंड्स, स्टे हिअर. या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.